आता पाहूया सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जे बार पलटवार सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक जाहीर 25 जून ते 3 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार। 5 जुलैपर्यंत अर्ज माघारीची तारीख तर 12 जुलैला मतदान आणि निकाल जाहीर होणार। राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार चालू आठवड्यातच होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवारांमध्ये 1.5 तास तर शिंदे आणि फडणवीसांमध्ये रात्री उशिरा 2 तास खलबतं। लक्ष्मण हाके यांचं शिष्टमंडळ सरकारच्या भेटीला जाणार नाही। ओबीसी आरक्षण बचाव संयोजन समितीचा निर्णय, सरकारने कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा, हाकेंची मागणी। जालन्यात लक्ष्मण हाकेंच्या समर्थनात ओबीसी आंदोलक रस्त्यावर, धुळे सोलापूर महामार्ग रोखत कार्यकर्त्यांकडून राज्य सरकारचा निषेध, तर कुणीही कायदा हातात न घेण्याचं हाकेंचं समाजाला आवाहन। बांधवांना माझी विनंती आहे, आपण लोकशाही मार्गाने पुढच्या एक स्टेप आपण पुढे धोरण ठरवूया आणि तिथल्या लोकांच्या तरुणांवरती गुन्हे दाखल होऊ नयेत। जरांगे पाटील 6 जुलैपासून राज्याचा दौरा सुरू करणार। 13 जुलैपर्यंत आम्ही सरकारला वेळ दिलाय, सगळे सोयरीची अंमलबजावणी व्हायला पाहिजे, जरांगे पाटलांचं वक्तव्य। अकोल्यात कार्यकर्त्यांनी नाना पटोलेंचे पाय धुतले, व्हिडिओ व्हायरल, तर कार्यकर्त्यांना पायावर पाणी टाकलं, मी पाय धुतले। टीकेनंतर आता नाना पटोलेंकडून स्पष्ट, सरकारच ईडी सीबीआयच्या चिखलात गुंतलंय, पटोलेंची टीका। राष्ट्रवादी पक्षात मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू, सूत्रांची माहिती। मंत्रिपदाची संधी मिळावी, विक्रम काळेंची अजित पवारांकडे मागणी, सूत्रांची माहिती। उद्यापासून राज्यभरात सुरू होत असलेली भरती पुढे ढकलावी, खासदार निलेश लंके यांची पत्राद्वारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी। पावसामुळे भरतीसाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेत प्रक्रिया थांबवण्याचा सल्ला। सांगलीतील 2 विधानसभा मतदारसंघावर ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटलांचा दावा, आटपाडी आणि मिरजची जागा ठाकरे गटाचीच, अन्य जागांवर चर्चा करा, चंद्रहार पाटलांचं वक्तव्य।